नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, नंदिनी दरवाजा उघडते तर समोर गुड्डू उभा असतो। गुड्डूच्या हातामध्ये जीवाने लावलेल्या सर्व फोटोंचा बॉक्स असतो आणि हातात बॅग असते आणि हे पाहताच नंदिनी विचारते, गुड्डू भैया आप? तर गुड्डू म्हणू लागतो की हो, मी गावी जात आहे, कारण हे सगळं काही घडल्यानंतर मी पिंकीला फोन केला होता। त्यावेळी पिंकीला खूप वाईट वाटलं। पिंकी मला म्हणाली की मी नंदिनी भाऊसारखं वागणार नाही, मी कधीही चिडणार नाही, त्यामुळे तुम्ही बॅग घेऊन गावी यायचं आहे आणि म्हणूनच आता मी गावी जात आहे। पण काय गंमत आहे ना नंदिनी भाऊजी, कारण आत्तापर्यंत माझ्यामध्ये आणि पिंकीमध्ये दुरावा होता आणि तुम्हाला मिळवण्यासाठी 21 दिवसाचं जीवा भैयाने व्रत केलं, परंतु या सगळ्यामध्ये त्यांनी मला आणि पिंकीला एकत्र आणलं असं म्हणत गुड्डू खूप रडत असतो। तर त्यावेळी आता नंदिनी म्हणू लागते, गुड्डू भैया तुम्ही रडू नका, तुम्ही आता गावाला जात आहात ना, मग असे उपाशी पोटी जाऊ नका, थांबा मी तुमच्यासाठी काहीतरी बनवते, तुम्ही खाऊन जा। तर गुड्डू म्हणतो, नाही नको नंदिनी भाऊजी, आपला दोस्त जीवा आपल्याला सोडून गेला आहे आणि तो जर माझ्यासोबत नाही आहे आणि तो खुश नाही आहे तर आपल्यासुद्धा घशाखाली घास उतरणार नाही। आता खरंच मला भूक नाही आहे, माझा दोस्त मला सोडून गेला, आता तुम्ही पंचपक्वान्न दिलं तरीसुद्धा माझ्या घशाखाली उतरणार नाही नंदिनी भाऊजी असं म्हणत आता खाण्यासाठी गुड्डूने नकार दिलेला असतो। गुड्डूला जीवाची खूप आठवण येत असते। गुड्डूने जीवाचा सच्चेपणा पाहिलेला असतो, परंतु नंदिनीला मात्र त्याबद्दल काहीच माहीत नसतं। पण जाण्या अगोदर मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे असं म्हणत गुड्डू नंदिनीला म्हणू लागतो, नंदिनी भाऊजी तुमचा गैरसमज झाला आहे, जीवा भैया छोटा नहीं है, तो कभी छोटा न होता, वो तो भला आदमी है, उन्होंने कभी ही आपको तकलीफ नहीं दिया कि वो आपसे झूठ नहीं बोला, लेकिन आपको लगता है कि जीवा भैया झूठ बोलते हैं, वो अच्छा आदमी नहीं है। तुमच्या मनामध्ये गैरसमज निर्माण झाला आहे। हळदी कुंकवाच्या दिवशी जो व्हिडिओ व्हायरल झाला होता, जो व्हिडिओ पोस्ट केला गेला होता तो म्हणजे आंघोळीचा व्हिडिओ, परंतु तो व्हिडिओ जीवा भैयांनी पोस्ट केलाच नव्हता, तर दारूच्या नशेमध्ये तो व्हिडिओ मीच पोस्ट केला होता। आता हे ऐकल्यानंतर नंदिनीला धक्काच बसतो। नंदिनी म्हणू लागते, काय? आता नंदिनीला तो प्रसंग आठवतो। नंदिनीने जीवावर आरोप केलेले असतात आणि म्हणालेली असते, जीवा हे सगळं काही तुम्हीच केलंय, पण का केलं सांगा ना। त्यावेळी जीवाने कबूल केलेलं असतं की हो, तो व्हिडिओ मीच पोस्ट केला आहे। तर नंदिनी गुड्डूला म्हणू लागते, पण जीवा स्वतः म्हणाला होता की तो व्हिडिओ त्यानेच पोस्ट केला आहे। तर गुड्डू म्हणतो की हो, त्यांनी खोटं सांगितलं होतं, कारण त्यांना माझी नोकरी वाचवायची होती आणि म्हणूनच माझा आरोप त्यांनी स्वतःवर घेतला। जीवा भैया खूप महान व्यक्ती आहे असं म्हणत गुड्डू आता जीवाबद्दलचं एक सत्य नंदिनी समोर आणताच नंदिनीला धक्काच बसतो। जे सत्य आतापर्यंत नंदिनीला माहीत नसतं ते सत्य गुड्डूने नंदिनी समोर आणलेलं असतं। पुढचं सत्य नंदिनी समोर आणत गुड्डू म्हणू लागतो, त्या दिवशी तुमच्यासाठी बुके आला होता आणि त्यासोबत चिठ्ठी होती, परंतु तुम्ही जीवा भैयांना चिठ्ठी लिहिताना पाहिली, पण खरंच ती चिठ्ठी आली होती आणि तुम्हाला आवाज देत असताना माझ्या हातून ती चिठ्ठी पाण्यात पडली। त्यावेळी जीवा खूप चिडलेला असतो आणि म्हणू लागतो, अरे वांग्या, आता हे नंदिनीला कसं कळणार की तिच्यासाठी कोणता संदेश आला आहे? अरे ही चिठ्ठी वाचल्यानंतर ती जरा खुश झाली असती, तिला या नात्याची किंमत कळाली असती, कदाचित यामुळे माझी नंदिनी मला मिळाली असती। तर गुड्डू जीवाला म्हणालेला असतो, पण जीवा भैया चिठ्ठी आली आहे, पाण्यात पडली, हे कोणाला माहीत आहे? फक्त तुम्हाला माहीत आणि मला माहीत, नंदिनी भाऊजींना तर माहीतच नाही, त्यामुळे तुम्ही दुसरी चिठ्ठी लिहा। आणि असं म्हणतच गुड्डूचं ऐकूनच जीवाने दुसरी चिठ्ठी लिहिलेली असते, परंतु नंदिनीने जीवावर आरोप केलेले असतात आणि ती जीवाला म्हणालेली असते, म्हणजे आत्तापर्यंत घरात ज्या चिठ्ठ्या येत आहेत, जे बुके येत आहेत, ते सगळं काही तुम्ही करताय जीवा, आणि तुम्ही माझ्याशी खोटं वागताय असं म्हणत पुन्हा एकदा नंदिनीच्या मनामध्ये गैरसमज निर्माण झालेला असतो। परंतु गुड्डू ज्यावेळी सत्य नंदिनी समोर आणतो त्यावेळी मात्र नंदिनीच्या समोर लख्ख प्रकाश असतो, तिला जीवाबद्दलचा सच्चेपणा दिसून येत असतो। तर गुड्डू पुढे म्हणतो, आणि कालचीच ज्या गोष्टीमुळे जीवा भैया इथून निघून गेलेत ती म्हणजे शराब, परंतु जीवा भैयाने तुम्हाला शराब पाजलीच नव्हती। तुम्ही जीवा भैयावर जो आरोप केलात तो खोटा होता, कारण ती शराब मी आणली होती, मला शराब हवी होती म्हणून मी घेऊन आलो, पण चुकून मी ती रिक्षात ठेवली होती आणि तुम्ही चुकून पाणी म्हणून ती शराब प्यायलात, त्यामुळे यामध्ये जीवा भैयांची काहीच चूक नव्हती, यात माझी चूक होती, मेरी गलती थी, लेकिन आपने जीवा भैया को इधर से निकल दिया असं म्हणत गुड्डू रडू लागतो। गुड्डूला जीवाची खूप आठवण येत असते आणि या सगळ्यात जीवाने सगळं सत्य नंदिनीला सांगितलेलं असतं।
गुड्डू म्हणू लागतो, जीवा भैया तर म्हणायचे की शराब पिऊ नकोस, शराब पिल्यावर बायकोच्या हातचा कडू काढा सकाळी प्यावा लागतो आणि जीवा भैयांनीच मला आता शराब सोडायला सांगितली होती, परंतु तुम्हीच ती शराब प्यायलीत आणि यानंतर माझा जीवा भैया इथून निघून गेला. या सगळ्यात जीवा भैयाची काहीच चूक नव्हती, तो कधीच चुकत नव्हता. तर खरंच अगदी मनापासून तुमच्यावर प्रेम करत होता, अगदी मनापासून तुम्हाला मिळवण्याचा प्रयत्न करत होता. जीवा भैयाचे प्रयत्न खरे होते. मला पण जीवा भैया इथे नाहीये तर अगदी शांत शांत वाटत आहे, त्यामुळे मी इथे नाही राहू शकत. जवळची व्यक्ती गेल्यावर जो प्रसंग आपल्यावर येतो तेच अगदी मलाही वाटत आहे, त्यामुळे आता मी जात आहे. परंतु जाता जाता म्हटलं की जीवा भैयाने सजवलेला हा तोफा तुम्हाला देवा, तुम्हाला हवा असेल तर ठेवा, नाहीतर कचऱ्यात फेकून द्या, असं म्हणत आता गुड्डूने सर्व फोटो आणि नंदिनीच्या हातात दिलेले असतात. गुड्डू पुढे म्हणतो, आमचे बाबूजी नेहमी म्हणतात की जाताना आपण कोणत्याही गोष्टी मनात ठेवायच्या नाहीत, तर सगळं मन मोकळेपणाने समोरच्या व्यक्तीला सांगावं. आणि म्हणूनच मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की आता कोणी ब्लॉग बनवणार नाही, आता कोणी तुमची वाट पाहणार नाही, किंवा आता कोणी सोशल मीडियावर नंदिनी ये ना असंच बोलणारही नाही. आता सगळं काही तुमच्या मनासारखं झालं आहे, तुम्हाला जसं हवं तसं घडलं आहे. आता तुम्ही आणि मालिक खुश असाल ना. तुम्हाला जीवा भैया इथे नको होते, मग जीवा भैया निघून गेले आहेत, तुमच्या आणि मालिकच्या मनासारखं झालं आहे. येतो मी, आणि हो माझ्यातून जर काही चूक झाली असेल तर खरंच मला माफ करा, असं म्हणत गुड्डू माफी मागत आता तिथून निघून जातो. आता मात्र नंदिनीला धक्का बसतो. हे सगळं सत्य नंदिनीच्या समोर येताच ते पचवणं नंदिनीसाठी अवघड जात असतं. आतापर्यंत तिने जीवावर केलेले सगळे आरोप तिला आठवत असतात. आपल्यामुळे जीवा किती दुखावला गेला असेल याचा अंदाज आत्ता कुठेतरी नंदिनीला येऊ लागलेला असतो. आता नंदिनीचेही डोळे पाणावतात. आपण खरंच चूक केली, जीवाला या सगळ्यामध्ये आपण खूप त्रास दिला, हे सगळं काही नंदिनीला कळत असतं. परंतु वेळ मात्र निघून गेली हेही तितकंच खरं असतं. तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं की विक्रम ताट घेऊन येतात. त्यावेळी काव्या त्यांना विचारते, बाबा जीवा जेवलाय का? तर बाबा म्हणू लागतात की हो ग, पण जीवासारखा नाही जेवला. म्हणजे बघ ना, मी मानिनीकडून हट्टाने त्याच्यासाठी ताट बनवून घेतलं. मला वाटत होतं की तो जेवणार नाही, परंतु भसाभसा जेवलाय ग. अगं बघ ना, ताटात काहीच नाहीये. असा जेवत होता की कितीतरी दिवस माझा पोरगा अगदी मनापासून जेवलाच नाही आणि त्याला ठसकाही लागला ग. मी त्याला म्हटलं, जीवा अरे सावकाश, मी भरवू का तुला? तर तो म्हणाला, नको बाबा, तुम्ही नका भरवू, उगाच भरवण्याची सवय नको. उगाच कोणालाही भरवण्याची सवय लावून घेतली तर उगाच नंतर आपल्याला त्रास होईल. मला खरंच खूप वाईट वाटलं ग. माझ्या जीवाची ही अवस्था मला नाही पाहवत. अगं त्याला स्वतःलाच एवढा त्रास होत असेल आणि हे सगळं काही पाहून मला खरंच खूप वाईट वाटते. काव्या विक्रम यांना शांत करते आणि म्हणू लागते, बाबा तुम्ही शांत व्हा, असं काहीही होणार नाही. तर विक्रम म्हणतात, काव्या बाळा, आपण असा विचार नाही करू शकत, कारण प्रेमात वेडी झालेली माणसं अगदी कुठल्याही थराला जाऊ शकतात. तर काव्या म्हणते, बाबा असं जीवा काहीही करणार नाही, तुम्ही असा विचार नका आणू. तर विक्रम म्हणतात, काव्या बाळा, मला खरंच माझ्या पोराची काळजी वाटत आहे. तुला माहीत आहे का, मी त्याला हेही विचारलं की बाळा आजची रात्र मी इथे झोपू का? तर मला काय म्हणाला, बाबा अहो मी तर डोळे असे सताड उघडे ठेवून झोपणार आहे आणि ते पाहून तुम्हाला झोप लागेल का हो? आता जीवाचं हे बोलणं आठवल्यानंतर विक्रम यांचे अश्रू अनावर होतात. काव्या त्यांना शांत करते, पाणी देते आणि म्हणू लागते, बाबा शांत व्हा. तर विक्रम म्हणू लागतात, अशा वयात तरुण पोराचं बोलणं जिवारी लागणारच ना. मला खरंच माझ्या मुलाची काळजी वाटत आहे, काय करेल तो? आता तर काव्या म्हणू लागते, बाबा तुम्ही काळजी करू नका, नंदिनीताई त्याला कधीही एकटं सोडणार नाही. माझी खात्री आहे नंदिनीताई त्याला नक्कीच समजून घेईल. आता थोडी ती बिथरली आहे, पण आपण तिला सुद्धा वेळ द्यायला हवा. सगळं काही ठीक होईल, तुम्ही काळजी नका करू. विक्रम म्हणतात, मला जीवाची काळजी वाटत आहे. तर काव्या म्हणते, बाबा मी त्याच्याशी बोलू का? तर विक्रम म्हणतात, तुझं ऐकेल तो? तर आता काव्या विक्रम यांची परवानगीच घेऊन जीवाशी बोलण्यासाठी आलेली असते. जीवा मात्र काव्याचं काहीच ऐकून घेत नाही आणि म्हणू लागतो, काव्या मला आता काहीच ऐकून घ्यायचं नाहीये आणि नंदिनीबद्दल काहीच बोलायचं नाहीये. काव्या म्हणते, जीवा रे ऐकून तरी घे, नक्की काय घडलंय ते तरी सांग. तू असं शांत राहिलास तर कसं कळणार आहे? तर जीवा म्हणतो, मी खरंच सांगतोय, मी आता हरलो आहे, मला आता काहीच ऐकायचं नाही. तर काव्या म्हणते, म्हणजे जीवा देशमुख हरला आहे?
जीवा अरे तू काय बोलतोयस, हे मिशन आपलं होतं ना, आपण ठरवलं होतं ना लग्नासाठी काय पण, मग तू अशी अर्धवट हार कशी मानू शकतोस आणि तू माघार का घेतोयस सांग ना जीवा. तर जीवा म्हणतो आपण कितीही प्रयत्न केले आणि आपण लाख बोललो तरी सुद्धा समोरच्याच्या मनात आपल्याविषयीच्या भावना आपल्याविषयीचं प्रेम असावं लागतं ना, आणि तेच जर नसेल तर आपण कितीही मिशन ठरवली तरी सुद्धा ती परिपूर्ण होऊ शकत नाहीत. आणि काव्या आपण कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा निर्णयाचे धागेदोरे हे समोरच्यांच्या हातात असतात. त्यामुळे आपण फक्त कठपुतलीसारखं त्यांच्यासमोर नाचायचं, त्यांच्या तालावर नाचायचं. म्हणजे त्यांनी होकार दिला तर त्याला हो म्हणायचं, त्यांनी नकार दिला तर त्याला नकार द्यायचा. असंच चालू असतं. अगदी ते नाचवतील तसं नाचायचं. बस झालं, आता 21 दिवस नाचलो आहे आणि आता थकलोही आहे. खरंच मी खूप प्रयत्न केलेत ग, परंतु त्याला काहीच अर्थ राहिला नाही. असं म्हणत जीवा म्हणतो काव्या आता हा जीवा देशमुख हरला आहे. तर काव्या म्हणू लागते काय बोलतोयस तू, तुला तरी कळतंय का जीवा, जीवा देशमुख हरला आहे असं तू बोलतोयस. अरे आत्तापर्यंत अख्ख्या जगाला ओरडून सांगणारा की जीवा देशमुख कधीही हरू शकत नाही, तो जीवा देशमुख आज हरलाय असं बोलताना तुला काहीच वाटत नाहीये का जीवा, तू चुकीचं बोलतोयस. असं म्हणत काव्या आता जीवाची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असते. काव्या जीवाला म्हणते आता एक साधी गोष्ट आठव जीवा, अरे ज्यावेळी रम्या मला म्हणाली होती की तिचं आणि पार्थचं लग्न होणार असं गुरुजींनी भाकीत केलं आहे, त्यावेळी माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. मला काय करावं काहीच कळत नव्हतं, काहीच सुचत नव्हतं. अगदी मी सर्वांची दरवाजा ठोठावण्याचा प्रयत्न केला, नंदिनीताईशी बोलण्याचा प्रयत्न केला, आईंशी बोलण्याचा प्रयत्न केला, पार्थशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण न राहून मी तुला फोन केला आणि त्यावेळी तू मला काय म्हणाला होतास. तर जीवा शांत होतो. काव्या म्हणू लागते सांग ना जीवा, त्यावेळी तू मला काय म्हणाला होतास. तर जीवा काव्याला म्हणतो आता मला आठवत नाही. असं म्हणत जीवा बाजूला निघून जातो. तर काव्या जीवाच्या समोर जाते आणि म्हणू लागते खरंच तुला आठवत नाहीये. तर जीवा म्हणतो नाही मला खरंच आठवत नाहीये. काव्या पुन्हा जीवाला म्हणते जीवा अजूनही विचार कर की तुला खरंच आठवत नाहीये का. तर जीवा म्हणतो मी सांगितलं ना एकदा की मला आठवत नाही. तर काव्या म्हणते पण मला अगदी परफेक्ट आठवतंय, सगळं काही आठवते. तू मला एक जापनीज टेक्नॉलॉजी शिकवली होतीस आणि अगदी ती मला तू समजावून सांगितली होतीस आणि मलाही ते पटलं होतं. तर जीवा म्हणू लागतो नको, त्या गोष्टीचा फारसा विचार करू नकोस, त्याचा काही उपयोग होत नसतो. तर काव्या हसतच जीवाला म्हणते तर काव्या पार्थला म्हणते वारे वा, म्हणजे स्वतःच तू मला होप्स दिलेस आणि आताच तू होपलेस बोलतोयस, असं कसं बोलू शकतोस जीवा तू. असं म्हणत आता काव्या जीवाला बोलता करण्याचा, त्याला समजावण्याचा प्रयत्न करते. आता काव्या जीवाचा हात पकडते आणि जीवाला म्हणते जीवा असं तू काय करतोयस. जीवा अरे तू मला आधार दिलास, तू मला सांगितलं होतं की पार्थ तुझाच आहे आणि त्या दिवसापासून युनिव्हर्सने तशा गोष्टी क्रिएट करायला सुरुवातही केली जीवा. हे बघ जीवा, ज्यावेळी माझा बोका हरवला होता त्यावेळी मी खूप रडत होते, मला खूप वाईट वाटलं होतं. त्यावेळी मला पार्थने प्रेमाने जवळ घेतलं होतं, प्रेमाने घट्ट मिठी मारली होती. असं म्हणत काव्या आता तिच्या आयुष्यातले सर्व प्रसंग जीवासमोर मांडत असते आणि हे सगळं काही पार्थ ऐकत असतो. तर काव्या पुढे म्हणते ऑफिसमध्ये प्रेस कॉन्फरन्स होती आणि त्यावेळी पत्रकारांनी मला घाणेरडे प्रश्न विचारले होते, त्यांनी मला त्रास देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यावेळी पार्थने तसं होऊ दिलं नाही. त्यांनी पत्रकारांची तोंडं बंद केलीत. त्यांनी त्यांना सांगितलं की जर प्रश्न विचारायचे असतील तर सरळ प्रश्न विचारा, कारण ती माझी बायको आहे. त्यावेळी त्यांनी सर्वांसमोर सिद्ध केलं की हो मी त्यांची बायको आहे. अरे हे सगळं काही आपलाच तर फंडा होता आणि त्यानुसार मला माझं प्रेम मिळवू लागलं होतं. जीवा अरे तूच तर मला समजावलं होतं आणि तूच तर मला आजमावून सांगितलं होतं आपल्याला जे उत्कटपणे हवंय आणि ते आपल्याकडे आहेच असं समजणं म्हणजेच यश सुखू, बरोबर ना. असं म्हणत आता काव्या जीवाला विचारू लागते. तर जीवा फक्त शांतपणे काव्याकडे पाहतो आणि हे सगळं काही इकडे पार्थ मात्र ऐकत असतो. तर काव्या पुढे जीवाला म्हणते ही गोष्ट माझ्याकडे असती तर मी खुश असलो असतो, पण त्यापेक्षा ही गोष्ट माझ्याकडे नाहीये, पण दुसरी गोष्ट माझ्याकडे आहे आणि ती मला हवी आहे. हे समजणं आणि ही मनाची समजूत घालणं म्हणजेच यश सुखू, हो ना जीवा. जीवा काहीच बोलत नसतो आणि म्हणूनच काव्या जीवाचा हात हातात घेते, त्याला आधार देते आणि म्हणू लागते जीवा अरे अशा शांत राहू नकोस. अरे हाच कॉन्फिडन्स जीवनातले तारे वारे झुकायला भाग पाडतो. त्यामुळे जीवा तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तुझा कॉन्फिडन्स काही झालं तरी सुद्धा डगमळीत होऊ देऊ नकोस. काव्या जीवाला म्हणते आपल्या हातावरच्या रेषांना वळायला भाग पडतो, आपल्या जीवनातील अशक्य गोष्टी शक्य करायला भाग पाडतो.
तर जीवा आपला हात बाजूला करतो आणि काव्याला म्हणतो, काव्या तुला काय वाटतंय, मी प्रयत्न केले नसतील? अगं 21 दिवस घराबाहेर राहिलो, माझ्या माणसांपासून दूर राहिलो आणि तिच्यासाठी मी वाटेल ते प्रयत्न केलेत. अगं तिला मनवण्यासाठी मी काही नाही केलं हे मला विचार. अगं प्रत्येक गोष्ट तिच्या मनासारखी व्हावी, प्रत्येक गोष्ट तिला आवडावी आणि प्रत्येक गोष्टीत कुठेतरी तिला माझ्या प्रेमाची जाणीव व्हावी यासाठी मी खूप प्रयत्न केलेत. काव्य तुला माहीत आहे मला फ्रॉन्सची ॲलर्जी आहे, माहीत आहे ना? तर काव्य होकार देते. तर जीवा म्हणतो, मला फ्रॉन्सची ॲलर्जी आहे, फ्रॉन्स खाल्यावर मला त्रास होतो, माझ्या जीवावरही बेतू शकतं हे मला माहीत असताना सुद्धा केवळ नंदिनीसाठी, तिचं प्रेम जिंकण्यासाठी मी फ्रॉन्सही खाले आहेत. आता हे ऐकल्यानंतर काव्या आणि पार्थला धक्काच बसतो. तर जीवा पुढे म्हणतो, आणि काव्य तुला काय वाटतंय, मी प्रयत्न केले नसतील? अगं खूप प्रयत्न केलं, एवढे सगळं करूनही मी ज्यावेळी आज निघालो त्यावेळी साधं तिने मला अडवलंही नाही, साधी एक हाक मारून मला थांबवण्याचा प्रयत्नही केला नाही. मग सांग ना काव्या, 21 दिवस मी तिच्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा काय उपयोग आहे? माझ्या प्रेमाची खरंच तिला किंमत नाहीये? सांग ना काव्या, मग एवढे दिवस माझ्या प्रयत्नांचा काय अर्थ आहे? अगं एवढे प्रयत्न केले ते फक्त नंदिनीला मिळवण्यासाठी, अजून काय करायला हवं होतं? सांग ना काव्या. अगं आपण ज्याच्या मागे धावतोय ते आपल्याला मिळणार की फक्त कस्तुरीच्या शोधात आपण वेड्यासारखं धावायचं, हरणासारखं बागडायचं आणि आपल्याला जे हवंय ते मिळणारच नसेल तर मग याला काय अर्थ आहे? असं म्हणत आता जीवा खूप रडू लागतो. या सगळ्यामुळे जीवाला खूप त्रास झालेला असतो. जीवाला हे सगळं काही सहनही होत नसतं. जीवाचे अश्रू अनावर होतात, तो खूप रडू लागतो. काव्या त्याला सावरते आणि म्हणू लागते, जीवा शांत हो, असा वेड्यासारखा रडू नकोस, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. जीवारी काय चाललंय? अरे तू हार मानायची नाहीयेस, तू शांत बस बरं. असं म्हणत आता काव्या जीवाला शांत बसवते, त्याला पाणी देते आणि त्यावेळी काव्याने जीवाचा हात पकडलेला असतो. जीवा रडत असताना त्याला आधार दिलेला असतो आणि हे सगळं काही दृश्य पार्थ पाहतो. त्यावेळी त्याला खूप वाईट वाटतं. काव्या जीवाला म्हणते, जीवा तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. आणि हो, तूच तर मला शिकवलंयस ना. आणि आपल्या आयुष्याचा एक फंडा सांगू का? अरे जे आपल्याला हवंय ते आपल्याला मिळणारच आणि जे आपलं आहे ते आपलंच असणार आहे. जीवा या सगळ्यात तू स्वतःला त्रास करून घेतला म्हणून सगळं काही तुला मिळेल असं होत नाही. जीवा तू शांतपणे विचार कर. मी तुला एक सांगू का? असं समज की आपल्या आयुष्यात एक खूप मोठा लांब असा बुधवार चालू आहे आणि ज्या दिवशी आपले पार्टनर आपल्याला स्वीकारतील त्या दिवशी छान मोठा विकेंड येणार आहे आणि तो आपण सर्वच जण सेलिब्रेट करणार आहोत. जीवा त्या क्षणाची आपण सर्वांनी वाट बघायची आहे. आता काव्य ज्यावेळी जीवाला समजावत असते त्यावेळी पार्थला काव्याचा अभिमान वाटत असतो. तर काव्या पुढे जीवाला म्हणते, जीवा शांत राहा आणि विश्वास ठेव या गोष्टीवर, कारण विश्वास ठेवायला आपल्याला आपल्या पार्टनर्सने शिकवलं आहे. काव्याने जीवाला आधार दिलाय हे पाहून कुठेतरी पार्थचं मन विचलित होतं. परंतु त्यावेळी त्याला जुना क्षण आठवतो ज्यावेळी नंदिनीने पार्थच्या हातामध्ये राखी बांधलेली असते. त्यावेळी पार्थने आणि नंदिनीने हात मिळवणी केलेली असते. तेव्हा सुद्धा कुठेतरी पार्थ आणि नंदिनी यांनी एकमेकांना आधार दिलेला असतो, समजावलेलं असतं. आणि तो क्षण आज ज्यावेळी जीवावर येतो त्यावेळी काव्या जीवाला आधार देत असते. त्यामुळे पार्थ या सगळ्या गोष्टीचा विचार करतो आणि शांतच होतो. परंतु तरीसुद्धा पार्थचं मन काही शांत होत नसतं, कारण पार्थला ते सर्व क्षण आठवत असतात. काव्याने जीवाला आधार देणं, त्याचा हात हातात घेणं, त्याच्या खांद्यावर हात ठेवणं, हे सगळं काही पार्थला आठवतं आणि त्याचं मन विचलित होतं, कारण त्याला जुन्या क्षणांची आठवण होते आणि यामुळे त्याला अस्वस्थ वाटू लागतं. आता पार्थ आपली गाडी घेऊन निघालेला असतो, तर दुसरीकडे मोहितेंच्या घरी नंदिनी मात्र अस्वस्थ असते. आता नंदिनी बाल्कनीमध्ये वाळत घातलेले कपडे काढत असते आणि त्याचवेळी वाऱ्याच्या वेगाने नंदिनीचा दुपट्टा खाली पडतो. त्यावेळी नंदिनी तो पकडण्याचा प्रयत्न करते, पण तो ज्यावेळी गार्डनमध्ये पडतो त्यावेळी नंदिनीला कुठेतरी जीवाची आठवण होते. अशाच प्रकारे या अगोदर सुद्धा नंदिनीचा दुपट्टा ज्यावेळी गार्डनमध्ये पडलेला असतो त्यावेळी तो जीवाच्या डोक्यावर पडलेला असतो आणि जीवा तो दुपट्टा घेऊन डान्स करू लागतो. आपल्यासोबत नंदिनी आहे असा भास त्याला वाटत असतो आणि म्हणूनच आपल्यासोबत नंदिनी आहे असं समजून त्या दुपट्ट्यासोबत तो डान्सही करत असतो. हे सर्व क्षण नंदिनीच्या डोळ्यासमोर असतात. हे सर्व दृश्य नंदिनीला आठवत असतं. जीवाला झालेला आनंद आणि त्याने आपल्यासाठी केलेला डान्स हे सगळं काही नंदिनीला आठवतं. परंतु नंदिनी आता त्याकडे दुर्लक्ष करत पुन्हा एकदा रूममध्ये निघून येते. पण जीवाच्या आठवणी नंदिनीची काही पाठ सोडत नसतात. नंदिनी आरशासमोर उभी असते त्यावेळी तिला जीवाचं
बाल्कनीतून आपल्याला भेटायला येणं हे सगळं काही आठवू लागतं. जीवाच्या आठवणीने नंदिनीही चुरत असते. तिचेही अश्रू अनावर होतात आणि त्यानंतर नंदिनी गार्डनमध्ये येत आपला दुपट्टा घेऊन जाणार. परंतु गार्डनमध्ये येताच नंदिनीला पुन्हा एकदा जीवा समोर असल्याचा भास होतो. ती इकडे तिकडे जीवाला शोधू लागते. जीवाच्या आठवणीमध्ये नंदिनी बेचैन झालेली असते. दुपट्टा जवळ घेते आणि जीवाच्या आठवणीत नंदिनी खूप रडू लागते. तिला अश्रू अनावर होतात. परंतु हे सगळं काही आपल्यामुळेच घडलं आहे हे नंदिनीलाही माहीत असतं. ती आपले अश्रू पुसते आणि घराच्या दिशेने यायला निघते. परंतु त्याचवेळी दारासमोर गाडी आलेली असते. तर त्याचवेळी नंदिनी पाहते आणि गाडी पाहून नंदिनी खुश होते. तिला गाडी पाहताच असं वाटतं की आपल्याला भेटण्यासाठी जीवाच आले आहेत. नंदिनी एक पाऊल पुढे टाकते. परंतु ज्यावेळी पाहते त्यावेळी पार्थ आलेला असतो. पार्थला पाहून नंदिनी शांतच होते, कारण कुठेतरी आपल्याला जीवा भेटायला आलंय हा आनंद तिच्या चेहऱ्यावर असतो. परंतु पार्थला पाहताच तिच्या चेहऱ्यावरचा आनंदच निघून जातो. आता नंदिनी पार्थच्या समोर जाते आणि विचारते, पार्थ तुम्ही? तर पार्थ म्हणतो की हो, मीच आलो आहे. आता पार्थ नंदिनीला म्हणतो, हाय नंदिनी, कशा आहात? परंतु नंदिनी काहीच बोलत नाही. तर पार्थ नंदिनीला म्हणतो, डोंट वरी, आज मी जीवाचा भाऊ म्हणून नाही तर नंदिनीचा मित्र म्हणून इथे तिला भेटण्यासाठी आलो आहे. आता नंदिनीच्या चेहऱ्यावर थोडंसं हसू असतं. आता पार्थ नंदिनीला म्हणतो, नंदिनी तुम्हाला आठवतंय का ज्यावेळी आपलं लग्न झालं त्या लग्नानंतर मी काव्याला आणि तुम्ही जीवाला जिंकण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु आपल्या या प्रयत्नांना कधी यश आलंच नाही, कारण ते हवं तसा रिस्पॉन्स आपल्याला देत नव्हते आणि म्हणूनच आपण प्रयत्न करूनही थकलो होतो. तुम्ही बावरलेल्या, मी गोंधळलेलो आणि मग आपण आपल्याला स्वतःला शोधत खोलीबाहेर यायचो. शांत रात्र, एकमेकांची समजूत काढण्यासाठी आणि एकमेकांना समजावण्यासाठी कॉफी घेऊन आपण एकमेकांच्या समोर बसायचो. आपण एकमेकांसमोर मन मोकळं करायचो. त्यावेळी आपल्याला असं काही वाटायचं नाही. खरं तर मी कधी कुठल्या विचाराने तुमच्याजवळ पाहिलंही नव्हतं, परंतु मनात एक भीती असायची, जर काव्याने मला आणि जीवाने तुम्हाला, आपल्या दोघांना जर एकत्र पाहिलं तर त्यांना काय वाटेल आणि त्यांनी आपल्याबद्दलचा गैरसमज करून घेतला तर. हा म्हणजे आपल्यालाही भूतकाळ होताच ना, आपल्यालाही भूतकाळ आपण अनुभवला आहे आणि म्हणूनच या गोष्टीची नेहमीच मनात भीती होती. आणि जरी आपल्याबद्दलचा भूतकाळ सगळ्यांना माहीत असला तरीसुद्धा आपल्याला भूतकाळ होताच, परंतु आपण समजूतदार होतो आणि म्हणूनच आपण पुढे निघून गेलोत. आपण एकमेकांसमोर बसतो, एकमेकांसोबत एकमेकांच्या गोष्टी शेअर करतो, एकमेकांना समजावतो, एकमेकांना धीर देतो. हे जीवा आणि काव्याला माहीत होतं, परंतु त्यांनी कधी आपल्या नात्याचा उलट अर्थ काढला नाही किंवा आपल्याबद्दल गैरसमज करूनही घेतला नाही. तर नंदिनी म्हणू लागते, हो अगदी खरं आहे, त्यांनी कधीच आपल्या नात्याबद्दलचा गैरसमज करून घेतला नाही. पण मला कळत नाही की तुम्ही हे सगळं काही आज का बोलत आहात. तर पार्थ म्हणतो, कारण ज्याप्रमाणे आपण एकमेकांना आधार देत होतो, एकमेकांना समजावत होतो, त्याचप्रमाणे आज काव्या आणि जीवा एकमेकांची समजूत काढत आहेत. मी एकाच घरात त्या दोघांनाही एकत्र पाहिलं आहे, त्यांचं बोलणंही ऐकलं आहे. आता हे ऐकल्यानंतर नंदिनीला धक्काच बसतो. नंदिनी पार्थकडे पाहू लागते. पार्थ म्हणू लागतो, काव्याने जीवाला थोपटलं हेही मी पाहिलं आहे. गेल्या कित्येक दिवसांमध्ये मनामध्ये जी भीती होती की समजा काव्याने जीवा समोर आलेत तर मला काय वाटेल आणि माझ्यासमोर 16 डिसेंबर ही तारीख असेल आणि अगदी आज तेच घडलं आहे. तीच भीती माझ्या डोळ्यासमोर होती आणि तेच चित्र मी समोर पाहिलं आहे. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की काव्या सकाळी उठल्यानंतर बोक्याकडे पाहते आणि म्हणते, तुला मॉर्निंग किस हवी आहे, असं म्हणत ती त्याच्या बोक्याला किस द्यायला जाणार, परंतु तिचा बोका हळूहळू मागे जाऊ लागतो. आता काव्याही तिच्या मागे मागे धावत असते आणि त्याचवेळी पार्थने त्या बोक्याला आपल्याकडे घेतलेलं असतं आणि नकळतच काव्याची आता पार्थला टक्कर होते. आता पार्थ आणि काव्या एकमेकांकडे पाहू लागतात. तर दुसरीकडे नंदिनी बाल्कनीतून बाहेर पाहणार आणि त्यासाठी ती खिडकी ओपन करते. त्याचवेळी शारदाताई येतात आणि म्हणतात, आता कशाला खिडकी ओपन करतेस? अगं वाऱ्याने त्याची दिशा बदलली आहे आणि बाहेर असा सुंदर लखलखाट आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की जीवा शांत बसून असतो. तर त्यासाठी आता पार्थ त्याच्या डाएटसाठी अंडी आणून देतो. आता जीवा पार्थकडे पाहतो तर पार्थ त्याच्या समोर उभा असतो. आता या सगळ्या नात्यांचा गुंता सुटेल का आणि पुन्हा एकदा सर्व नाती एकत्र येतील का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.